ताई अगदी स्तंभित होऊन उभी होती. गोडबोले हसण्याचा प्रयत्न करीत होते, पण त्यामुळे त्यांचा चेहरा रडवाच दिसत होता. स्वयंपाकघरातून आवाज ऐकू आला. पाटाची बायको का? मामलेदाराची मुलगी झाली म्हणून वाटेल त्याला वाटेल तसं टाकून बोलायचं, हा कुठल्या गावचा कायदा? माईसाहेब अगदी खवळून गेल्या होत्या. 12 वर्षाच्या मुलीला इतके बोलण्याची बुद्धी कशी व्हावी असे माझ्या मनात आले. पण पुन्हा लगेच वाटले की मी 8 वर्षाच्या मुलीनंच पहिली कुचाळी केली होती ना. मला वाईट वाटले ते एवढ्यासाठीच की त्या 12 वर्षाच्या लग्न झालेल्या मुलीला पाटाची बायको या शब्दातली खोच कळली. गणूच्या घरी मी गेले नसते तर 12 वर्षाच्याच का 22 वर्षाच्या वयापर्यंतही मला या शब्दाचा मतितार्थ कळला नसता. खेड्यातल्या मुलींना व्यवहारातील बारीक सारीक गोष्टीचे जेवढे ज्ञान असते तेवढे अधिकाराच्या कुंपणाच्या मर्यादेत वावरणाऱ्या माझ्यासारख्या मुनसब मामलेदारांच्या मुलांना नसते. हे पुढील आयुष्यात देखील मला दिसून आले होते. त्यावेळी या कारणांचा विचार करण्यापेक्षा माझा चिमटा सर्वांना झणझणला याचेच मला समाधान वाटले. हसण्याचा रडवा प्रयत्न करीत गोडबोले म्हणाले, ताईसाहेब, या विषयाची चर्चा एकदा होऊन गेली आहे. ही बायको काही पाटाची बायको नव्हे. मलाच पाटाचा नवरा म्हटलं तर ते शूद्राच्या नजरेने बरोबर होईल. तुम्ही काही शूद्र नाही, तुम्ही ब्राह्मण आहात. मामलेदारांसारख्या बड्या अधिकाऱ्यांच्या पोटी तुम्हाला जन्म मिळालेला आहे. शिपाई बायकांच्या तोंडचे शब्द ऐकून तेच पुन्हा वापरणे ब्राह्मणांना शोभत नाही. माझी वादवृत्ती जागी झाली. तो शब्द गोडबोल्यांनी घेतला नसता तर मी त्याची विशेष वाच्यताही केली नसती. पण आपल्या कृतीचे आडमार्गाने समर्थन करून झाल्या गोष्टीवर पांघरून घालण्यासाठी गोडबोल्यांनी माझ्या जातकुळीवर आघात केला याची मला चीड आली. चिरडीने बोलले असता प्रत्युत्तराला धक्का बसतो याची आठवण धरून मी अगदी शांतपणे म्हटले, खरं आहे गोडबोले, शूद्राचे शब्द ऐकूनच मी तसं म्हटलं खरं, पण शूद्र तसं का म्हणतात? एक नवरा मरून दुसऱ्या नवऱ्याशी लग्न लावणाऱ्या शूद्राच्या बायकोला पाटाची बायको का म्हणतात आणि एक बायको मरून दुसऱ्या बायकोशी लग्न लावणाऱ्या ब्राह्मणाला पाटाचा नवरा का म्हणू नये याचा मला अजून उलगडा झाला नाही. म्हणून मुद्दाम विचारते की शूद्राला एक नियम का आणि ब्राह्मणाला दुसरा का? अहो, ब्राह्मण ते ब्राह्मण आणि शूद्र ते शूद्र. ब्राह्मणातल्या कुणी बाईनं जर असा एक नवरा मरून दुसरं लग्न केलं तसं करायला शास्त्राधार नाहीच म्हणा, पण पुण्या मुंबईच्या सुधारकांनी हल्ली तशी सुरुवात केली आहे म्हणतात, तर त्याला पुनर्विवाह असं म्हणतात. त्याला पुनर्विवाह का म्हणतात? त्याला पाठ का म्हणू नये? तशी रूढी आहे, तसा शास्त्राधार आहे. तुम्हाला मी एकदा सांगितलं ना की ब्राह्मण ते ब्राह्मण आणि शूद्र ते शूद्र. शूद्राची जात कमी आहे, त्यांना ब्राह्मणाचे नियम लावता येत नाहीत. असं म्हणून गोडबोले मोठमोठ्याने हसले आणि मी पुन्हा प्रश्न करण्यास सरसावत आहे असे पाहून म्हणाले, आणि असं पहा ताईसाहेब, हा वाद कशाला उगीच? ह्या शास्त्राधाराच्या गोष्टी आहेत. मोठमोठ्या माणसांना सुद्धा कळायला बिकट आहेत. ह्या वयात त्या तुम्हाला कशा कळणार? उद्या तुम्ही मोठ्या झालात, चांगल्या BA MA झालात, तुम्हाला BA करायचं रावसाहेबांनी ठरवलंच आहे, मग ते तुम्हाला आपोआप कळेलच. आता उशीर झाला आहे. ताई, दुसरा लाडू आणून दे पाहू त्यांना. मला आनंद झाला. मी गोडबोल्यांना निरुत्तर केले अशी माझ्या मनाची खात्री झाली. लाडवाची लाज देऊन माझं तोंड बंद करण्याचा प्रयत्न करीत आहेत असं उघड उघड मला दिसून आलं. पण ही लाडवाची लाज तरी कशी म्हणू? ताईने तर आधीच माझ्यासाठी लाडू आणले होते. माझ्या या उद्गारामुळे तिच्या हातून थाळी पडली. त्यावेळचा माझ्या पायाशी आलेला लाडू उचलून मी म्हटले, दुसरा लाडू कशाला आणता? हा आहे ना इथं. इतका वेळ एक शब्दही न बोलता स्वस्थ राहिलेली ताई म्हणाली, छे छे, तो लाडू जमिनीवर पडला होता, तो असा खायचा नाही. बाहेर गणू आला आहे, त्याला नेऊन देते तो. कुत्सितपणाने मी विचारले, जो लाडू मी खायचा नाही तो गणून तरी का खावा? मोठमोठ्याने हसत गोडबोले म्हणाले, ताईसाहेबांचे प्रश्नच मोठे विलक्षण. ताईसाहेब, तुम्हाला माहित नाही, शूद्रांना ब्राह्मणांचं उष्ट सुद्धा चालतं, मग नुसता जमिनीवर पडलेला लाडू त्यांना खायला काय हरकत आहे? ताई घरात गेली होती. ती संधी साधून मी विचारले, शूद्रांना ब्राह्मणांचं उष्ट का चालतं? तशी रूढी आहे. आम्ही त्यांना आमचं उष्ट देतो, ते बिनतक्रार खातात, म्हणून चालतं. तशी रूढीच आहे. आणि त्यांनी तक्रार केली तर ब्राह्मणांचं उष्ट खाणार नाही असं म्हटलं तर त्यांना उपाशी मरावं लागेल. शूद्रांच्या बायका ब्राह्मणांच्या घरी रुपया 8 आणण्यासाठी मोलकरणीचं काम करतात. त्याच्या राहिल्या साहिल्या अन्नावर उदरनिर्वाह करतात.
उष्ट खातात म्हणून त्यांचा चरितार्थ चालतो. तितक्यात ताई लाडू घेऊन आली आणि माझ्या ओठांवर येत असलेला पुढला प्रश्न मला तसाच ठेवावा लागला. ताईचे मन दुखू नये असे मला उगीचच वाटू लागले. लाडू खात असताना तो प्रश्न माझ्या मनात सळसळत होता. मी लाडू खाल्ला, पाणी प्याले आणि बनीचा आणि ताईचा निरोप घेऊन जायला निघाले. तरी ताई बनीची चिमुकली आई काही बाहेर आली नाही. मी जायला निघाले असे पाहून ताई स्वयंपाकघराच्या दारात डोकावून म्हणाली, ऐकलंस का माई? ताईसाहेब जायला निघाले आहेत. त्यांना कुंकू लावायचं ना? आतून फणफणत आवाज आला, बनीला सांगा कुंकू लावायला, नाहीतर तुम्हीच लावा. गोडबोले रागाने ओरडून म्हणाले, काही अक्कल आहे का तुला? घरी आलेल्या सवाष्ण कुवारणीला तिला जर कुंकू लावता आलं असतं तर तुला कशाला आणली असती? पुन्हा आतून आवाज आला, ही अशी पाटाची बायको म्हणून घ्यायला. वाद तोडून टाकण्यासाठी ताई म्हणाली, ताईसाहेबांना करंडा दे पाहू. रागाने वस्कन ओरडून गोडबोले म्हणाले, नाही, ताईसाहेबांना तिनंच कुंकू लावलं पाहिजे. माझ्याकडे हे असले हट्ट चालायचे नाहीत. ती घरची मालकीण आहे. तिनंच आपला अधिकार गाजवला पाहिजे. आज रावसाहेबांच्या मुलीला कुंकू लावायचं नाही म्हणेल, उद्या खुद्द बाईसाहेबांना देखील नाही म्हणेल. ते काही नाही. घरची शिस्त मी अशी बिघडू द्यायचा नाही. शिस्तीप्रमाणेच सर्व काही झालं पाहिजे. हातपाय आपटीत माईसाहेब बाहेर आल्या आणि कुंकवाचा करंडा माझ्यासमोर आपटून निघून जाऊ लागल्या. ताई म्हणाली, असं करू नये. करंडा असा आदळू नये. ताईसाहेब काही शूद्र नाहीत. त्यांना आपल्या हातानं कुंकू लावलं पाहिजे. स्वयंपाकघरात जात जात माईसाहेब म्हणाल्या, ती शूद्र नव्हे आणि मीही शूद्र नव्हे, पण मी काही त्यांना कुंकू लावायची नाही. त्यांच्या लेखी मी शूद्रच आहे. त्यांनी मला पाटाची बायको म्हणावं आणि मी मात्र ते मुकाट्यानं ऐकून घ्यावं. ते काही नाही. तू ताईसाहेबांना कुंकू लावलंच पाहिजेस, गोडबोले ओरडून म्हणाले. अगदी शांतपणे ताई म्हणाली, बने, ताईसाहेबांना कुंकू लाव पाहू. गोडबोले रागाने फणफणत होते. ते ओरडले, ते काही नाही. बने, मागं हट. तिनंच ताईसाहेबांना कुंकू लावलं पाहिजे. पुन्हा आतून आवाज आला, प्राण गेला तरी मी त्यांना कुंकू लावणार नाही. तिच्या या उत्तरामुळे मला सुद्धा पराकाष्ठेची चीड आली होती. पण ताई अगदी संथपणाने म्हणाली, असं म्हणायचं नाही, ते अवलक्षण आहे. आता काय पुढं सुलक्षणं होणार आहेत ती दिसतातच आहेत. असलं अवलक्षण सांभाळून कपाळीचं विधवा पण चुकणार नाही. ते टिचलंच आहे माझ्या नशिबाला. माईसाहेबांचे ते उद्गार ऐकून गोडबोल्यांचा राग अनावर झाला. ते धावतच स्वयंपाकघरात गेले आणि तिच्या दंडाला धरून फरफटत ओढीत आणून माझ्यासमोर तिला उभी करून म्हणाले, लाव, आत्ताच्या आत्ता माझ्यासमोर ताईसाहेबांना कुंकू लाव. ती ओक्साबोक्षी रडत होती, पण करंडा उचलण्यासाठी काही केल्या वाकेना. कुंकू लाव, कुंकू लाव असं म्हणत गोडबोले सारखे ओरडतच होते. प्रकरण विकोपाला गेले. ती काही ऐकत नाही असे पाहून गोडबोल्यांनी तिच्या पाठीत एक रपाटा दिला. मोठमोठ्याने रडत ती म्हणाली, मारा, मारा, आणखी मारा. एकदा जीव घ्या माझा, म्हणजे तरी अहवपणानं मरेन. स्वतःच्या मुलीला म्हाताऱ्याला देऊन तिच्या डोक्यावरून वस्त्रा फिरवलात. मला एकदा मारून टाका, म्हणजे माझ्या कपाळाचं तेवढं तरी चुकेल. नाहीतर माझ्या नशिबी काय आहे ते दिसतच आहे. प्राण गेला तरी मी काही हिला कुंकू लावणार नाही. मेली, पाटाची बायको म्हणते मला. ताईने बनीला खून केली. बनी मुकाट्याने पुढे सरसावली आणि करंडा उघडून कुंकू लावण्यासाठी हात पुढे करणार तोच गोडबोल्यांनी तिच्या हातून करंडा काढून घेतला आणि आपल्या हाताने बायकोचा हात धरून तिचे बोट करंड्यात बुडवले. तसाच तिचा हात धरून तिच्या बोटाने कुंकू त्यांनी माझ्या डोक्याला लावलं. माझ्या डोक्याचे सारे कुंकू बिखरून गेले. तिने रागाने खाली फटकल मारली आणि भोकाड पसरून मोठमोठ्याने रडण्यास सुरुवात केली. ताईने मला खून केली आणि मी तशीच बाहेर निघाले. घराच्या बाहेर पडले त्यावेळी बनी मागोमाग धावत आली आणि माझे कानाशी लागून म्हणाली, यातले काही घरी सांगायचं नाही बरं. मी मानेनेच होय म्हटले. मी निघण्यासाठी वळताच तिने पुन्हा मला हात धरून थांबवले आणि परकराच्या ओच्यांनी माझ्या कपाळीचे कुंकू तिने रेखून सरळ केले. मी तिच्या चेहऱ्याकडे पाहिले. तो तिच्या डोळ्यातून टिपे गळत होती. मी म्हटले, बने, तू रडते आहेस? रडू नको तर काय करू. रोज हे असंच चालत असतं आणि आम्हा दोघींना रोज गळ्यात गळा घालून असंच रडावं लागतं. मनगटानं डोळ्यातील टिपे पुशीत ती झटकन निघून गेली आणि मीही रस्त्याला लागले. घरी जात असता माझ्या मनात सारखे विचार येत होते. खाजवून खरूच काढण्याची ही बुद्धी मला का झाली? पण पुन्हा असे वाटले
की त्यात बिघडले काय? गणू पट्टेवाल्याच्या बायकोला पाटाची बायको म्हटले तर राग येत नाही आणि गोडबोल्याच्या बायकोला त्याच शब्दांचा राग काय यावा? एका अर्थी तिला पाटाची बायको म्हणण्यात माझी चूक झाली होती, पण गोडबोल्यांना मी पाटाचा नवरा म्हटले त्यात वास्तविक चुकले कुठे? ब्राह्मणांसाठी एक नियम का आणि शूद्रांसाठी दुसरा का? मुळी ब्राह्मण आणि शूद्र हाच भेद का उत्पन्न झाला? मी घरी आले त्यावेळी आई माझी वाट पाहत होती. आईला पाहताच मला पूर्वस्मृती झाली. नागू तेल्याच्या घाण्यावरून मी ज्या दिवशी परत आले होते त्या दिवशीचा प्रकार आठवला. माझ्या या भेटीच्या प्रसंगात काही ना काहीतरी अनर्थ घडल्या वाचून राहत नव्हता. मी ठकीकडे गेले होते त्यावेळी मला मार मिळाला. यमू सारदरच्या घरी मी गेले त्यावेळी तिला मार मिळाला. आता आज बनीच्या घरी गेले त्यावेळी तो तसा प्रकार झाला. वेळ चुकली एकच, ती फक्त गणू पट्टेवाल्याच्या घरी गेले तेव्हाची. आज आता काय होणार याचा विचार दारात पाऊल ठेवताच पहिल्याने आला. मला पाहताच आई म्हणाली, हे बरं का गोदे, व्रात्यपणा देखील किती तो सहन करायचा. ऐन जेवणाच्या वेळी तू निघून गेलीस. काय अडलं होतं यावेळी? तुझ्यासाठी थांबून राहणं झालं होतं, पण मी बळेबळेच जेवायला बसवलं. चल लवकर, अंग धू आणि जेवायला बैस माझ्याबरोबर. असे म्हणून आई घरात गेली. शब्दांचा उद्देश कठोर होता, पण उच्चाराची भाषा अगदी मायाळूपणाची होती. त्यामुळे आईच्या ह्या भाषणाने मी ओशाळून गेले. कसेबसे अंग धुवून मी घरात येते त्यापूर्वीच बाबा आणि दादा जेवून गेले होते. मी जेवायला बसले, आईही जेवायला बसली. नित्याचा क्रम म्हणजे आम्ही सर्वच एकाच पंक्तीला बसत असे. वास्तविक बाबा जेवून उठल्यावर आईने त्यांच्या ताटात जेवणे अवश्य होते, पण आमच्या घरी ती चाल नव्हती. गावचे भटजी येत असत, ते या प्रकाराबद्दल आईला दोष देत असत, पण आई ती गोष्ट हसण्यावारी नेत असे. आज ती माझ्यासाठी मुद्दाम मागे राहिली खरी, पण नित्याप्रमाणे स्वतंत्र ताटात जेवायला बसली. जेवायला बसल्यावर काही वेळपर्यंत कुणीच काही बोलले नाही, पण बडबडत राहिल्याशिवाय मला जेवण कधीच गोड लागत नसे. मुकाट्याने जेवावे लागल्यामुळे घास सुखाने घशाखाली उतरेना. मनाचा हिय्या केला आणि मी बोलायला सुरुवात केली. अंगणातल्या मंडपात बसल्यापासून गोडबोल्यांच्या घराकडून परतेपर्यंतची सर्व हकीकत मी तिला सांगितली. माझ्या तोंडची हकीकत ती अगदी लक्षपूर्वक ऐकत होती खरी, पण हा हू करण्यापलीकडे माझ्या भाषणाला फारशी साथ देत नव्हती. विरोध नसल्यामुळे बोलण्याला रंग येईना याची मला चीड आली आणि मी म्हटले, मी भिंतीपुढे बोलत नाही आई. जीवणीच्या कोपऱ्यात येणारे हसे आवरून आई म्हणाली, मी भिंतच आहे म्हणेनास, तर मग आता या भिंतीला टेकून मी झोपी जाते. असे म्हणून मी जेवायला बसल्या जागेवरूनच खरकटे हात दूर धरून तिच्या मांडीवर डोके टेकले. आईचा राग एका क्षणात पार मावळून गेला. काय लघळ पोरगी आहे, आई म्हणाली. डाव्या हाताने माझे मस्तक कुरवाळीत माझ्या डोळ्याशी डोळे भिडवून ती सारखी पाहत होती. दचकल्यासारखे करून ती पुढे म्हणाली, आता जरा नीट बैस पाहू. पडल्या जागेवरूनच मी म्हटले, मी काय सांगितलं ते ऐकलंस का? तिने नुसते मानेने होय म्हणताच मी पुन्हा विचारले, या बाबतीत तुझं काय मत आहे ते सांग, त्याशिवाय मी इथनं उठणार नाही. बरं बरं, असे म्हणून आई तोंडभर हसली आणि उद्गारली, मला काय वाटते ते मी सांगते, पण आधी उठून बैस पाहू. मी उठून बसताच तिने बोलायला सुरुवात केली. असं पहा गोदे, हा विषय मोठा कठीण आहे. कुणीच याचा विचार केलेला नाही, त्यातून आम्ही बायकांनी तर नाहीच नाही. जुना कित्ता गिरवीत बसायचे हेच आम्हा बायकांचं काम आहे. कधी काही विचारलं तर जाणती माणसं कसं उत्तर देतात ते तू परवा ऐकलंस. अगदी तुझ्या वयाची असल्यापासून मी पाहते आहे, हे असंच चाललं आहे. वडिलांना विचारलं तर ते असंच तोंड बांधून टाकीत असत. माझी आई बिचारी अगदी साधी भोळी होती. घर संसार, देवदेवस्थान, व्रतवैकल्य याच्या पलीकडे तिला काहीच माहीत नसे. या घरी आले त्यावेळी वाटले की आता काही प्रश्नांची उत्तरं मिळू लागतील, पण इथंही तेच. प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत असं दिसू लागल्यापासून हळूहळू मनात प्रश्नच येत नाहीसे होऊ लागले. बुद्धी खुंटत चालली. हळूहळू माझ्या आईसारखीच माझीही वृत्ती वाढू लागली. पहिल्याने जिज्ञासा वाटत असे, मनात प्रश्न येत असत आणि तसेच्या तसे विरून जात असत. पुढं जिज्ञासा मंद होऊ लागली आणि प्रश्नच उत्पन्न होत नाहीसे झाले. मला वाटतं माझी ती सक्तीनं दाबून टाकलेली चौकसपणाची वृत्ती आता तुझ्यात उतरली आहे. माझे प्रश्न जसे उत्तरं मिळाल्याशिवाय राहत असत तसेच तुलाही वागवावं असंच आजपर्यंत वाटत होतं. नव्हे, न कळून मी माझ्या वडिलांचं अनुकरण करीत होते.
पण परवा माझ्या मनाला धक्का बसला. मी चूक करते आहे असं मला वाटू लागलं. ज्या कारणामुळे मी नाराज होत असे तेच मीही करते आहे असं पाहून माझी मलाच लाज वाटली. असे म्हणून आई क्षणभर स्तब्ध बसली. नकळत माझ्या हृदयातून एक मोठा सुस्कारा निघून गेला. आईचा शब्दनशब्द माझ्या अंतःकरणाला पटत होता. माझ्या अंतःकरणात इतका फाजील चौकसपणा का? माझ्या वर्तनात इतका फाजील बेफामपणा का? इतर लोकांशी होणाऱ्या माझ्या वर्तनात मर्यादेचे उल्लंघन करण्याची वृत्ती का? याचा आईच्या भाषणाने मला उलगडा झाला. आईचे भाषण पुन्हा सुरू झाले. मी प्रश्न केले म्हणजे माझ्या वडील माणसांनी जर मला उत्तरे दिली असती तर आज तुझ्या प्रश्नामुळे मला जी मान खाली घालावी लागते तो प्रसंग टळला असता. मला जिथं माहिती नाही तिथं मी तुला काय सांगणार? मला लिहिता वाचता येत आहे, पण लिहिण्याचा आता सरावच सुटला आहे. नोकरीच्या पहिल्या आमदनीत मी सासरी माहेरी असे आणि तिकडनं नोकरीच्या गावी असणं होत असे. त्यावेळी चोरून मारून पत्र लिहत होते. माहेरी काय किंवा सासरी काय, उघड उघड पत्र लिहिण्याची मुळी सोयच नव्हती. त्यावेळी लिहिण्याचा थोडासा सराव होता. नंतर उभयताच एके ठिकाणी राहत होतो. मग पत्र लिहायचं कुणाला? ज्या माहेरी पत्र लिहायची मला बंदी होती त्या माहेरच्या माणसांना माझी पत्र थोडीच जाणार होती. तेव्हा लिहिण्याचा सराव तर गेलाच. आता वाचन ते नुसतं पोथ्या पुराणांपुरतंच. बायकांनी दुसरं काही वाचायचं नाही तिथं पोथ्या पुराणांशिवाय दुसरं काय वाचणार? पुराणं वाचायची ती देखील नुसत्या गोष्टीपुरती. इतर बायका पुराणं वाचतात त्या भाविकपणामुळे वाचतात, अगदी अर्थ कळल्याशिवाय वाचतात. तसं माझं नव्हतं. तरी देखील पुराणं स्वतः समजून देण्याइतकं मार्गदर्शक मला कुणीच नव्हतं. म्हणूनच मी म्हटलं की गोष्टी कळण्यापुरतीच मी पुराणं वाचित होते. आताच्या मुलींना गोष्टी कादंबऱ्या वाचून जितकी करमणूक होते तितकीच माझी पुराणं वाचल्यानं होत असे. यापेक्षा जास्त काही नाही. माझ्या आठवणीत माझ्याशी इतके मन मोकळे करून आई कधीच बोलली नव्हती. आपल्या दुःखाच्या कहाणीचा पाढा माझ्यासारख्या लहान मुलीसमोर वाचताना तिचे अंतःकरण तिला टोचत होते हे उघड उघड तिच्या मुद्रेवरून दिसत होते. माझे वय ते काय व तिने एवढ्या मोठ्या महत्वाच्या गोष्टी मला का सांगाव्या याचे मला आश्चर्य वाटले. तसाच अभिमानही वाटला. मनोमन साक्षीने माझा अभिप्राय तिला कळला असावा. ती म्हणाली, तुला आश्चर्य वाटेल गोदे की मी आज तुझ्याबरोबर एवढं बोलते, पण अगदी स्पष्ट सांगते, अंतःकरणातले हे दुःख कुठं ना कुठं आणि केव्हा ना केव्हा तरी उघड केलं पाहिजे. तुझ्या प्रश्नांनी त्याला वाचा फुटली. आता तू तरी किती दिवस माझ्या सहवासात राहणार आहेस? 4-2 वर्षांनी तुझं लग्न होईल आणि तू आपल्या सासरी जाशील. माझ्या लहानपणात जो माझा कोंडमारा झाला तो पुढं तुझ्याही बाबतीत होऊ नये म्हणून एव्हापासूनच मी तुला माझी कहाणी सांगायला सुरुवात केली आहे. बाई ग, हे बायकांचं जीणं मोठं वाईट आहे. बायकांचा त्राता कुणीच नाही. बापाला अधिकार नाही आणि नवरा परवा करीत नाही. तू लहान आहेस खरी, पण ईश्वरानं तुला बुद्धी दिली आहे. एव्हापासून विचार करू लागशील, थोडं शिकशील, डोळे उघडे करून इकडे तिकडे पाहशील तर पुढल्या आयुष्यात आमच्या पिढीतल्या बायकांसारखी दुःखी राहणार नाहीस. वाचता आलं पाहिजे, अगदी खूप वाचलं पाहिजे. काय मिळेल ते वाचलं पाहिजे. नुसत्या पोथ्या पुराणांवर तहान भागवून तृप्ती होणार नाही. तुझ्याकडून वर्तमानपत्र वाचून घेतात ते पाहून मला समाधान वाटतं. अशीच वाचित राहा. अगदी जे मिळेल ते वाचित राहा. लहानपणी वाचलेलं पुढल्या आयुष्यात कायम टिकतं. मोठेपणचं वाचन तात्पुरतं असतं. त्याला पाळंमुळं धरत नाहीत. लहानपणीच्या वाचनानंतर विचाराला खूप अवकाश असतो. वाचल्याचा विचार करण्याची बुद्धी असली तर वाचनामुळं विचाराला वळण लागतं. आता तू हे विचारलंस की शूद्राच्या पुनर्लग्नाला पाठ का म्हणतात आणि ब्राह्मणांच्या पुनर्लग्नाला पुनर्विवाह का म्हणतात. हे मला काय, पण तिकडे देखील सांगता यायचं नाही. तिकडे विचारायचं असेल तर कायद्याचं कलम विचार, वाटेल ते राजकारण विचार. तुला तासभर चांगलंच भाषण ऐकायला मिळेल. पण हे असलं काही विचारलंस तर तिकडचं आणि माझं अज्ञान सारखंच आहे. म्हणून म्हणते, बाई ग, आमच्यावर अवलंबून राहू नकोस. आम्ही वडील माणसं अगदी कुचकामाची आहोत. शिकली सवरलेली खरी, पण करतो त्या व्यवहारापलीकडच्या व्यवहारात आम्ही अगदी अडाणी आहोत. आमच्यापेक्षा कुणबी बरे. त्यांना शिक्षण मिळालेलं नसतं, तृप्ती आलेली नसते, त्यामुळे ते चौकस असतात. पुष्कळांना पुष्कळ गोष्टी विचारतात. शिक्षण नसल्यामुळे प्रश्न विचारायला त्यांना लाज वाटत नाही. कुणाला तरी विचारतात. एकानं उत्तर दिलं नाही तर 21व्याकडून तरी उत्तर मिळतं. त्यामुळे त्यांचं ज्ञान वाढत असतं
आणि आम्ही शिकून सवरून अडाणी राहतो. गोदे, आज माझी पुरी फजिती झाली आहे. तू विचारलेल्या प्रश्नाचं मला उत्तर देता आलं नाही. पण तुला सांगते, एकदा प्रयत्न करून पहा. तिकडे विचारायचा प्रयत्न करू नकोस. प्रयत्न करायचा असला तर गणोबाला विचार, त्याच्या बायकोला विचार, त्या कुठल्या तुझ्या तेल्याला विचार. तो तुला उत्तर देईल. तुझ्या शंकेचं निराकरण हीच माणसं करतील. आम्ही उच्च वर्णाची आहोत, सुशिक्षित आहोत म्हणून अज्ञानी राहिली आहोत. दुसऱ्याला काही विचारायचं म्हणजे आम्हाला कमीपणा वाटतो, म्हणूनच आम्ही अशी अडाणी राहिली आहोत. ते बंधन त्यांना नाही. म्हणून कुणब्यांची माणसं खरी जाणती माणसं असतात. त्यांनाच विचार, तेच तुझं समाधान करतील. आम्ही दोघीही आचवायला उठलो. माझ्या हृदयात नवी भावना उत्पन्न झाली. नवा प्रकाश मिळाला. त्या प्रकाशामुळे माझी नजर दूरवर जाऊ लागली. आईच्या त्या दिवसाच्या त्या उपदेशामुळे माझ्या आयुष्याला नवे वळण लागले.